नमस्कार. 1974 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये अप्पा साबळे चिपळूणच्या मामलेदार कचेरीतून सेवानिवृत्त म्हणजे रिटायर्ड झाले. शेवटच्या दिवशी ऑफिसातल्या सगळ्या स्टाफने या अप्पा साबळ्यांचा एक छोटेखानी असा निरोप समारंभ आयोजित केलेला होता. प्रत्यक्ष मामलेदार साहेब त्या समारंभाचे अध्यक्ष होते. त्यांच्या सहकार्याने इतर खालच्या आणि वरच्या लोकांनी मग अप्पा साबळ्यांबरोबर व्यतीत केलेल्या एकंदर वर्षांची गोळाबेरीज त्या दिवशी सादर केली. कोणी भावनेने ओथंबून अशी भाषणं केली, कोणी अप्पांचं गुणगौरव केलं, कोणी अप्पांनी कशा आणि किती कुठच्या गोष्टी शिकवल्या आणि आपल्याला मामलेदार कचेरीमध्ये एकदम तयार करून टाकलं याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. आणि मग त्याच्यानंतर स्वतः मामलेदार देसाई या अप्पा साबळ्यांच्या निरोपाचं भाषण करायला उभे राहिले. देसाई साहेब म्हणजे तत्कालीन मामलेदार अप्पा साबळ्यांना निरोप देताना म्हणाले की अप्पा, गेली 2.5 वर्ष तुम्ही आणि मी एकत्र काम करतो आहोत, पण या 2.5 वर्षामध्ये मला आपल्याबद्दल ज्या 2-3 खास गोष्टी जाणवल्या त्या इथे सांगणं गरजेचं आहे. अप्पा, आपलं इंग्रजी अतिशय फरडं होतं. काही वेळेला एखादी गोष्ट जेव्हा मला नीट इंग्लिशमध्ये मांडता येत नसे तेव्हा अप्पा, मी तुमची मदत घेतलेली आहे हे तुम्हाला आणि मलाही माहीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अप्पा, तुमचं गणित अनेकदा एकाखाली एक असलेल्या 14, 15, 40, 55 आकड्यांची बेरीज तुम्ही त्यांच्यावर फक्त नजर फिरवून खालपर्यंत येऊन त्याची जी एकंदर बेरीज किंवा टोटल होत असे ती पटकन सांगून पेन्सिलीने त्याच्या खाली लिहून मोकळं होत असत. आम्ही 3-3, 4-4 वेळेला टोटल करून त्याच्यामध्येही घोडचुका आजही करतो. पण अप्पा, तुम्ही हे कौशल्य कसं आणि कधी कमावलं हे मात्र एक गूढच आहे. त्याच्यानंतर अजून 2-4 गोष्टी सांगून मामलेदार साहेबांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. अप्पा बोलायला उभे राहिले. त्यांचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. सगळ्यांना नमस्कार करून चाचरत गंभीर शब्दामध्ये त्यांनी नेमकी 5-10 वाक्य बोलली. तिथे असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आणि मग अप्पा अक्षरशः मटकन खाली आपल्या खुर्चीमध्ये बसले. समारंभ संपला. अप्पांचे 2-4 सहकारी मग त्यांना घरी पोहोचवण्यासाठी त्यांच्याबरोबरच ऑफिसमधनं निघाले. आणि त्याच वेळेला अप्पांची बऱ्याच दिवसापासून मनामध्ये धरून ठेवलेली एक इच्छा आता काही पूर्ण होणार नाही हे अप्पांना जाणवलं. नोव्हेंबर महिना जेव्हा सुरू झाला तेव्हापासून अप्पा दिवसामागून जाणारा दिवस मोजत होते. आता 19 दिवस राहिले, 18 दिवस राहिले, 15 दिवस राहिले. असं करता करता आजचा तो शेवटचा दिवस उगवलेला होता. आणि शेवटच्या दिवशी ऑफिसमधनं बाहेर पडताना या वास्तूला म्हणजे मामलेदार कचेरीला मनापासून हात जोडून आणि जमलं तर जमिनीवर डोकं ठेवून आपण नमस्कार करायचा असा अप्पांनी कुठेतरी मनाशी विचार केलेला होता. पण निरोप समारंभ झाल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांना घरी सन्मानाने सोडायला म्हणून त्यांच्याच ऑफिसातले 2-4 सहकारी त्यांच्याबरोबर निघाले. आणि त्यांच्याबरोबर असताना आता पुन्हा मागे वळून आपल्या मनामध्ये असलेलं ते इमारतीचं ऋण मान्य करण्याचं, त्याला शेवटचा नमस्कार करायचं मात्र अप्पांचं राहून गेलं. कारण या सगळ्यांना बाजूला ठेवून मला नमस्कार करायचा आहे बुवा असं सांगण्याचं धारिष्ट्य या अप्पा साबळ्यांना काही झालं नाही. अप्पा शांत मनाने आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत मारत आपल्या घरी आले. चिपळूणातल्या चिंचनाक्यावर त्यावेळेला आपल्या आमदानीमध्ये म्हणजे नोकरी करत असताना पैसा जमवून अप्पाने तसं बऱ्यापैकी मोठं म्हणावं असं घर बांधलेलं होतं. खाली 5-6 खोल्या, वर 3-4 खोल्या असं दुमजली घराचा तो ऐवज होता.
आपल्या घरामध्ये भरपूर हवा आणि उजेड खेळती राहिली पाहिजे, याच्यासाठी आप्पाने जिथे शक्य आणि जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या खिडक्या आपल्या घराला पाडून घेतलेल्या होत्या. त्यामुळे आप्पांच्या प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक खोलीमध्ये भरपूर उजेड आणि भरपूर हवा खेळती राहत असे. अशा त्या घराजवळ आल्यावर मग त्यांच्याबरोबरच्या सहकार्याने परत एकदा त्यांना रामराम केलं. आप्पा, याच्या पुढे सांभाळून राहा, काही लागलं तर निसंकोचपणे ऑफिसमध्ये येऊन आम्हाला सांगा. तुम्ही आणि आम्ही एकमेकाला विसरू शकणार नाही, असं काहीसं बोलून या आलेल्या सहकार्याने आप्पांचा निरोप घेतला आणि आप्पा घरामध्ये दाखल झाले. त्यावेळेला घरामध्ये मोजकं किंवा थोडंसं मध्यमवर्गीय असं वातावरण होतं. आप्पांच्या पत्नी निर्मलाबाई, आप्पांचा मुलगा विजय आणि त्याची बायको सुषमा आणि त्या दोघांना असलेली 2 मुलं म्हणजे अजित आणि वैशाली, असं आप्पांचं कुटुंब होतं. 6 माणसं 3 पिढ्या एकत्र नांदत होत्या. नातवंड दिवसभर आधी आजीच्या अंगावर आणि मग ऑफिसमधून आलेल्या आप्पांच्या अंगा खांद्यावर खेळत मोठी होत होती. आप्पा घरी आले. शांतपणे त्याने नेहमीप्रमाणे चहा पाणी केलं आणि आता याच्या पुढे आयुष्यामध्ये काय काय करायचं किंवा काय काय करता येईल याचं कुठेतरी ढोबळ मनाने असं नियोजन आप्पांनी मनातल्या मनात करायला सुरुवात केली. कारण आर्थिक नियोजन, बाकीच्या सगळ्या व्यवहाराचं नियोजन आप्पांनी गेले 6-8 महिन्यामध्ये पक्क करून टाकलेलं होतं. त्यामुळे आप्पांना उर्वरित आयुष्याची चिंता किंवा अर्धवट राहिलेली अशी काही गोष्ट नव्हती. त्यामुळे आता उद्यापासून आपल्याला ऑफिसला जायचं नाहीये, तर तो सगळा वेळ कसा काढायचा एवढ्याच गोष्टीचं आणि वरवरचं नियोजन आप्पाने आपल्या आराम खुर्चीमध्ये बसल्या बसल्या मनातल्या मनात करायला सुरुवात केली. आतापर्यंत आप्पांच्या आधी जे रिटायर्ड झालेले लोक होते त्याच्यामध्ये कीर्तने होते, चितळे होते आणि 2-4 लोक होते. ते जेव्हा केव्हा काही ना काही निमित्ताने कुठे समारंभामध्ये किंवा कधी चिपळूणच्या बाजारामध्ये भेटत असत, तेव्हा आप्पा त्यांना विचारत असत की काय भार्गव बुवा, तुमचं आता रिटायरमेंटचं लाईफ कसं चालू आहे. त्यावर मग ते कीर्तने, भार्गव, भागवत, जोशी जे कोण असत ते सांगत असत की बाबा आता रिटायर्ड लाईफ म्हणजे काय, दिवसभर सिगरेटी फुकायच्या, मनसोक्त पत्ते खेळायचे, दुपारी आडवारून जायचं, वाटेल तेव्हा उठायचं आणि अगदी मनाला येईल तसं वागायचं. आपल्या पूर्वसुरीने म्हणजे आपल्या आधी रिटायर्ड झालेल्या या सगळ्या माणसाने आपलं उर्वरित आयुष्य आपण कसं कंट्रोल याबद्दल आप्पांना माहिती देताना हे सगळं सांगितलं होतं. पण नेहमी बिनचूक आणि व्यवस्थित काम करणाऱ्या आप्पांना मात्र हे पत्ते कुटायचे, सिगरेटी फुंकायच्या, दुपारी लोळत पडायचं हे आयुष्य मनापासून मानवणारं नव्हतं. तेव्हा मग आपण आपल्याला गुंतवून ठेवता येईल असं काहीतरी उद्यापासून सुरू करायचं असा विचार करत करत आप्पा बराच वेळ आराम खुर्चीमध्ये बसून होते. रात्र झाली, रात्रीची जेवणं झाली. आप्पा आपल्या खोलीमध्ये गेले. ते मनापासून त्या दिवशी आपल्या पत्नीची म्हणजे निर्मलाबाईंची वाट बघत होते. पण निर्मलाबाईंना नातवंडांनी असं जखडून ठेवलेलं होतं की त्यांना यायला खूप उशीर लागणार आहे हे आप्पांना जाणवलं आणि वाट बघता बघता रात्री आप्पांचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पा 5:30च्या ठोक्याला उठले आणि नेहमी 7:30 वाजता आंघोळ करून 9:30 वाजता घराच्या बाहेर पडायचं हा जो त्यांचा उपक्रम होता त्याला थोडासा वेगळा वळण या आप्पांनी त्या दिवशी दिलं. सकाळी उठल्यापासून नेहमी त्यांना आंघोळ करून आपलं आवरायची घाई असे, पण रात्री आप्पांनी जे ठरवलं होतं त्याप्रमाणे मग आप्पा सकाळी उठल्यानंतर आपलं सकाळचं सगळं काम झाल्यानंतर आंघोळीची घाई न करता आपल्याच खोलीत तसे बराच वेळ बसून होते. सुनबाईंनी मग 2 वेळेला चहा आणून दिला. आप्पांनी शांतपणे तो चहा प्यायला आणि मग आप्पांनी आपलं इतक्या दिवस वाट बघत असलेलं कपाट आवरायला काढलं.
नोकरीमध्ये असताना उधळ माधळ दिवसा गोंधळ असं काहीतरी ते आप्पांचं कपाट होतं आणि घाईघाईमध्ये कधी कपडे चोंदले जायचे, कधी खाली पडायचे. आता रिटायरमेंटमध्ये आपल्याला वेळच वेळ आहे हे जाणवल्यावर आंघोळीच्या आधी हे सगळं कपाट लावून टाकतो असं म्हणून मग चहा पिऊन झाल्यावर आप्पा आपल्या कपाटाशी आले आणि मग पुढचा 2-2.5 तास त्या कपाटामध्ये आप्पा रममाण झालेले होते. त्यांना जसं वाटलं तसं व्यवस्थित त्यांनी ते कपाट लावलं. जुने कपडे फेकून द्यायचे म्हणून काढून टाकले, नवे कपडे परत एकदा शिस्तशीर लावले आणि मग देखण्या वाटणाऱ्या त्या कपाटाकडे थोडंसं लांब उभं राहून आप्पांनी बघितलं आणि मनातल्या मनात स्वतःलाच एक शाबासकी दिली की बाप्पा आज तुझं कपाट काही झकास दिसतंय बुवा. कपाट आवरून झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे 11 वाजता ते आंघोळीला गेले. आंघोळ झाल्यानंतर इकडचं तिकडचं काम करत संध्याकाळ कधी झाली ते आप्पांना कळलं सुद्धा नाही आणि रिटायरमेंटचं आयुष्य काढणं इतकं काही कठीण नाहीये बुवा असं त्यांना पहिल्याच दिवशी वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी मग आपल्या बायकोचं निर्मलाचं कपाट त्यांनी आवरायला काढलं. तिसऱ्या दिवशी सुनबाईचं मग मुलाचं कपाट आवरलं. त्याच्यामध्ये पहिला आठवडा आप्पांचं चांगला गेलं. आता कपाटांची आवराआवर झाल्यानंतर पुढे काय काम असं त्या गोष्टीतल्या राक्षसासारखं त्यांना वाटायला लागलं. इतके दिवस छताला लागलेले सगळे पंखे फिरून फिरून काळवंडलेले होते. आप्पांनी मग एक एक दिवशी एक एक पंखा खाली उतरवून तो स्वच्छ घासून पुसून परत छताला टांगायला सुरुवात केली आणि आप्पांचं हे सगळं दुसऱ्याला त्रास न होईल पण काही ना काही घरातली कामं होतील अशा प्रकारचं वागणं पुढच्या 15 दिवसामध्ये बघितल्यावर त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्यामध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये आप्पांबद्दल एक वेगळी चर्चा सुरू झाली की आप्पा खरोखरच कामाचा माणूस आहे. रिटायर्ड झाल्यानंतर आपल्या बायकोला मदत होईल किंवा घरामध्ये नीटनेटकेपणा राहील असं काहीतरी काम आप्पा स्वतःसाठी काढतायत. महिनाभर झाला सगळं घरातलं आवरून घासून पुसून लखलखीत करून झालं. त्याच्यानंतर मग आपली शाळेत जाणारी जी नातवंड होती त्यांची कपाटं आवरायला आप्पांनी सुरुवात केली. तोपर्यंत शाळेत जाणाऱ्या दोन्ही नातवंडांची पुस्तकं, वह्या, दप्तरं, पेंटिंगचे ब्रश, खडू, डस्टर जे काही असे ते अस्ताव्यस्त पडलेलं असे घरामध्ये किंवा ते कपाटामध्ये वाकडं तिकडं कुतुब मिनारासारखं कोंबून टाकलेलं असे. आप्पांनी शांतपणे बसून सगळं आवरलं आणि पहिल्या दिवशी आपलं कपाट आवरल्यानंतर त्यांना जो आनंद झाला होता तसाच काहीसा आनंद आपल्या नातवंडांची कपाटं आवरल्यावर आप्पांना झाला. घरातलं सगळं काम संपल्यावर मग बायकोनी त्यांना सांगितलं की बाबा आता रोजच्या रोज काम करून तुम्ही एवढे दमू नका. आता बरेच दिवस झाले तुम्ही घरातल्या घरात आहात, बाहेरच्या अंगणात जायचे सुद्धा तुम्ही कष्ट घेतलेले नाही, तेव्हा तुम्ही आता जरा फिरायला सुरुवात करा. निर्मलाबाईंचं म्हणजे आप्पांच्या बायकोचं हे म्हणणं आप्पांना लगेच पटलं कारण त्यांना त्यांच्या वाडवडिलांनी म्हणजे आजोबांनी आणि वडिलांनी सांगून ठेवलेलं होतं की बाबा पोस्टमनच्या बाबतीमध्ये एक नेहमी घडणारी गोष्ट अशी असते की पोस्टमन रिटायर्ड झाल्यानंतर 4-6 महिन्यापेक्षा जास्त काही जगत नाही कारण त्यांना रोजची जी 10-15 मैलाची चाल असते ती अचानक थांबते आणि मग शरीर पटकन राम म्हणतं. तेव्हा बाईंनी म्हणजे आपल्या बायकोनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असं मनापासून कुठेतरी आप्पांना पटलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता आपली आंघोळ पूजा उरकून बाहेर पडायचं असं आप्पांनी ठरवलं. पहिल्या दिवशी ते बाहेर पडले. चिपळूणच्या बाजारामध्ये आले. तिथे भैरू रसवाल्याच्या दुकानात जाऊन शांतपणे उसाचा रस प्यावा असं त्यांना वाटलं कारण आता त्यांच्या मागे कुठचंही हुक किंवा विवंचना नव्हती. घड्याळाच्या काट्यावर चालण्याची गरज उरलेली नव्हती. शांतपणे भैरूच्या दुकानात जाऊन आप्पांनी रसाची ऑर्डर दिली. भैरू धावत धावत पुढे आला आणि म्हणाला, भाऊसाहेब
रस किती आहे आणि कुठे पाठवून देऊ? आता या भैरूच्या विचारण्यावर आप्पांना मनापासून हसू आलं. ते भैरूला म्हणाले, बा भैरू, अरे आज मी इथेच बसून रस पिणार आहे. तुला दर वेळेला सवय पडलेली आहे की माझा रस किंवा माझ्याबरोबर आलेल्या पाहुण्यांसाठी रस इथून नेऊन मामलेदार कचेरीत पोचवायचे. पण बाबा, आता मी रिटायर्ड झालेला आहे. मग भैरूने आप्पांच्या जवळ बसून सलगीने सगळी चौकशी केली. आप्पा कधी रिटायर झालात आम्हाला कळलं सुद्धा नाही, असं काहीसं बोलून मग आलेला रस प्यायल्यानंतर आप्पा त्याच्या दुकानातून बाहेर पडले. इथे तिथे 2-4 वेळेला उगाच फेऱ्या मारून आप्पा दुपारी जेवायची वेळ थोडीशी उलटून गेल्यावर घरी आले. तोपर्यंत निर्मलाबाईंचा पारा घरामध्ये थोडासा चढलेला होता. निर्मलाबाईंनी मग आप्पांचं ताट वाढलं. ताट वाढताना त्या घुश्यामध्ये आहेत असं आप्पांना जाणवलं. मग त्याने प्रेमाने विचारलं की निर्मला, तू आज एवढी कातावलेली किंवा रागावलेली काय? त्याच्यावर मग निर्मलाबाईंचा भर ओसंडून आला आणि त्या म्हणाल्या की वेळच्या वेळी जेवायला घरी यायला तुम्हाला काय होतं ते मला कळत नाही. आज सगळ्या लोकांची आमची जेवणं झाली, ताटं मोरीमध्ये गेली. आता तुमच्यासाठी परत सगळा मान मला मांडायला लागतो आहे. आता तुमची स्वतःची नाही पण निदान माझी तरी जरा काळजी करायला शिका. निर्मलाबाईंचा तो तोरा आयुष्यात पहिल्यांदा आप्पासाहेबांनी म्हणजे आप्पा साबळ्यांनी अनुभवला होता. मन मानत नव्हतं पण अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणून समोर आलेले 4 घास आप्पांनी कसेबसे पोटामध्ये ढकलले. त्यांचाही पारा थोडासा चढलेला होता. निर्मलाबाई आणि आप्पांनी मग 1-2 तासाचा एकमेकांशी अबोला धरला आणि संध्याकाळी नातवंडांच्या मिशाने त्यांच्या खेळण्यांनी ह्या अबोला तुटला. दुसऱ्या दिवसापासून मात्र आपण कुठेही बाहेर गेलो तर जेवायच्या वेळेला परत यायचं असा दंड आप्पांनी आपल्याला घालून टाकला. आणि जेव्हा केव्हा आपल्याला फारच काम बाहेर आहे असं वाटत असे तेव्हा ते निर्मलाबाईंना सांगून निघत की आज माझी जेवायची घरी वाट बघू नका, मी आता रात्रीच जेवायला थेट येणार आहे. बाहेर पडलेले आप्पा मग कधी कुठच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन बसत, कधी आपल्या मामलेदार कचेरीमध्ये जुन्या मित्रांबरोबर आठवणी जागवायला बसत, कधी एखाद्या टेलरकडे जाऊन बसत, कधी चांभाराशी गप्पा मारत बसत. आणि निर्मलाबाईंनी सांगितल्याप्रमाणे चरती चरतो भागा म्हणजे जो माणूस चालतो त्याचं भाग्य चालतं. म्हणून आपण सतत चालत राहिलं पाहिजे. हा एकंदर प्रवासाचा भाग आप्पांनी आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये भिनवून टाकला होता. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना जे जे अनुभव यायला लागले ते फारसे सुखावह नव्हते. किराणा मालाच्या दुकानामध्ये पहिल्यांदा आप्पा जेव्हा गेले तेव्हा त्या वाण्याने समोर बसवलं, चहा पाजला, गप्पा मारल्या. 2ऱ्या-3ऱ्या वेळा जेव्हा आप्पा गेले तेव्हा या वाण्याचं प्रेम आपल्यावरचं हळूहळू वाटत चाललेलं आहे. आपण आता त्याच्या दृष्टीने बाजूला कोपऱ्यात बसलेली एक अडगळ आहोत असं काहीतरी आप्पांना वाटायला लागलं. मामलेदार कचेरीमध्ये म्हणजे जिथे आप्पाने आयुष्याची 38-40 वर्ष इमानेद्वारे सेवा केलेली होती तिथलाही अनुभव तोच होता. आणि तो अनुभव ती माणसं काही जाणीवपूर्वक देत आहेत, आपल्याला तुच्छतापूर्ण वागणूक देत आहेत असं आप्पांना काही वाटलं नाही. कारण खरोखरच ती माणसं आपापल्या कामामध्ये होते आणि आगंतुकपणे उगाच्या उगाच गप्पा मारायला येणाऱ्या आपल्यासारख्या माणसाला, विशेषतः रिटायर्ड माणसाला इथे आता जागा नाही हे आप्पांना 2-3 वेळेला आपल्या मामलेदार कचेरीत जाऊन आल्यावर जाणवलं होतं. आप्पांनी समंजसपणे तो धडा घेतला आणि गिरवायला सुरुवात केली. आता आपण काय करावं? बाहेर जावं तर कोणाकडे जावं? घरी बसावं तर बायको म्हणते तुम्ही निदान जरा तरी चालत राहा. अशा विमनस्क विचित्र मनस्थितीमध्ये आप्पांचे पुढचे 2-4 दिवस गेले. आणि मग एक दिवस या सगळ्या कोंडीला
शेजारी असणाऱ्या गायतोंडेने फाटकन विराम देऊन टाकला. सकाळी एकदा आपल्या आवारातल्या झाडांना पाणी घालत असताना समोरचे त्यांचे शेजारी गायतोंडे आप्पांना म्हणाले की अहो आप्पा, पेपरमध्ये छापून आलंय की तुमच्या निरोप समारंभाच्या दिवशी मामलेदार साहेबांनी तुमच्या गणिताची आणि इंग्रजीची खूप तारीफ केली म्हणे. आप्पांना परत कुठेतरी हायसं वाटलं. इतके दिवस मनावर आलेले ढग आता बाजूला होत आहेत असं वाटायला लागलं. तो गायतोंड्यांनी पुढचं वाक्य सांगून टाकलं की आप्पा, आमचा बंड्याचा जरा अभ्यास घ्याल का हो? त्याचं गणित आणि इंग्लिश हे 2 विषय नेमके कच्चे राहतात. आप्पांना एक वेगळं दालन खुलं झाल्यासारखं वाटलं. आप्पांनी आनंदाने त्याची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. शिकवणीमध्ये दिवसेंदिवस बंड्याची प्रगती व्हायला लागली आणि मग बंड्याचे आणखीन 2-4 मित्र बंड्याच्या मागे लागून लागून आप्पांच्या शिकवणीला यायला लागले. आप्पांच्या घरामध्ये जागेची कमतरता नव्हती. एका खोलीमध्ये मग आप्पांनी आपला शिकवणी वर्गाचा मांड मांडला. एका भिंतीवर फळा बसवून घेतला, खडू आणले, डस्टर आणले आणि एकदम तयारीमध्ये पुढे बसलेल्या 5-10 पोरांची शिकवणी आप्पा व्यवस्थितपणे आणि रोजच्या रोज घ्यायला लागले. त्याच्यामध्ये त्यांचे 3-4 तास पटकन निघून जात असत. पोरांच्या चेहऱ्यावर चांगले मार्क मिळाल्यामुळे येणारं खुशीचं हसू आप्पांना कुठेतरी नवीन बळ दिवसेंदिवस देत होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये निर्मलाबाईंची या शिकवणीला येणाऱ्या मुलांबद्दल आस्ते आस्ते करत तक्रार सुरू झाली. येणारी मुलं तसे 5वी, 6वी, 7वीतली होती. वाणपणा किंवा खोड्या त्यांच्या अंगामध्ये निसर्गाने दाबून टाकलेल्या होत्या. त्यामुळे एकदा ती 5-10 मुलं घरामध्ये येऊन गेल्यानंतर त्या खोलीचा अक्षरशः चुथडा करून टाकत असत. आप्पांना वेळ मिळाला नाही की मग निर्मलाबाई येऊन ते आप्पांची शिकवणीची खोली आवरत असत. जागोजागी पडलेले कागदाचे कपटे, कोणाची सांडलेली शाई, कोणाचं हरवलेलं खोड रबर, चॉक म्हणजे खडूचे पडलेले तुकडे, हे सगळं आवरता आवरता निर्मलाबाईंच्या रोजच्या रोज नाकी नऊ यायला लागलं. आणि मग त्याने हळूहळू तक्रार करायला सुरू केली की बाबा, तुमचा वेळ चांगला जातो, मुलांचं भलं होतं, पण माझा मात्र हा सगळा पसारा आवरता आवरता जीव निघतो. आता या वयामध्ये आपण नक्की काय करावं असं एकदा बसून निर्मलाबाईंना विचारावं असं कुठेतरी आप्पांना वाटलं. आणि असं एकदा भांड्याला भांडं लागून निर्मलाबाई जेव्हा कातावलेल्या, रागावलेल्या, त्रासलेल्या होत्या, तेव्हा आप्पाने त्यांना हात जोडून विचारलं की अगं, मी काही केलं तरी तुला ते रुचत आणि पटत नाही. आता मी करू तरी काय? मी जाऊ तरी कुठे? त्यावर आपल्या गुडघेदुखीने त्रस्त झालेल्या, सुरू झालेल्या डायबिटीसमुळे परेशान झालेल्या निर्मलाबाई पटकन आप्पांना म्हणाल्या की मला काय विचारता, जा कुठेतरी मशणामध्ये. कोकणातल्या भाषेमध्ये मसण म्हणजे स्मशान. आप्पांनी हा शब्द ऐकला आणि त्यांच्या काळजावर रेघ उमटली गेली. आप्पा गप्प झाले, सुन्न झाले. पुढचे 8-10 दिवस आप्पा त्याच मनस्थितीमध्ये होते. आपल्याच घरामध्ये चोरासारखं वागण्यामध्ये त्यांचे पुढचे 8-10 दिवस गेले. दरम्यानच्या काळामध्ये परत काही ना काही कारणावरून निर्मलाबाईने 2-4 वेळेला या आप्पांच्यावर तोंडसूक घेतलं आणि मग कधीही आजपर्यंत न उच्चारलेले पण परवाच्या दिवशी पहिल्यांदा उच्चारलेले ते शब्द पुढच्या 8-10 दिवसामध्ये 5-6 वेळेला निर्मलाबाईंच्या तोंडून बाहेर पडले की आता तुमची मसणात जायची वेळ आलेली आहे. आता तुम्ही इथे थांबायचं काही काम उरलेलं नाही आहे. आप्पा दिवसेंदिवस मनातल्या मनात स्वतःची कुतरोड करून घेत होते.
लोकांना दिसायला किती छान आहे, मुलगा सून आहे, 2 नातवंड आहेत, घरी बायको आहे, राहायला घर आहे, पैशाची काही कमतरता नाही, म्हणजे लोकांच्या दृष्टीने आप्पा किती सुखी आहे. पण आप्पा रोजच्या रोज जे काही झेलतो आहे ते मात्र या लोकांना कळलं तर खरं वाटणार नाही, असं कुठेतरी विचार आप्पांच्या मनामध्ये यायला लागले. आप्पाने आपलं सगळं आयुष्य अतिशय आनंदाने, शक्यतो दुसऱ्याला त्रास होणार नाही आणि आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा कटू प्रसंग, ताणतणाव निर्माण होईल तेव्हा आपल्या असलेल्या उपज थोड्याशा विनोदी बुद्धीने त्याच्यावरती सारवण करायसाठी त्या गुणांनी गाजवलेले होते. दरवेळेला जेव्हा निर्मलाबाई आप्पांना काहीतरी उणं बोलत आणि गेल्या महिन्याभरामध्ये त्यांनी जो लकडा लावलेला होता की तुम्ही मशनात का जात नाही, तुम्ही मशनात का जात नाही, त्याच्यावर आपल्या मनातल्या भावना कल्लोळ दाबून त्यांना शांत करण्यासाठी, त्यांचं मन रिझवण्यासाठी आप्पा पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये असलेल्या किंवा शरीरामध्ये भिनलेल्या विनोदी बुद्धीने म्हणत असत की अगं मी मशनात पटकन जाईन पण तू मात्र शतायुषी हो. निर्मलाबाईंना ते शब्द ऐकू जात होते, पण चढलेला रागाचा पारा, सबंध दिवस काम करून झालेली कुचंबणा, ठुसठुसणारं कुरकुरणारं शरीर, या सगळ्यामध्ये आप्पांचा हा दमलेला किंवा आडून आलेला विनोद, काही त्याचं कौतुक करावं अशी मनस्थिती निर्मलाबाईंची त्यावेळेला नव्हती. आप्पा 60च्या पुढे गेले आणि निर्मलाबाई सुद्धा तसं 4च वर्षांनी लहान असल्यामुळे 60च्या उंबरठ्यावर येऊन पोचलेल्या होत्या. वाढतं वय, मगाशी सांगितलेली 2 दुखणी म्हणजे डायबिटीज आणि गुडघेदुखी ही त्यांना उठता बसता त्रास देत होती आणि बऱ्याच वेळेला मनात नसलं तरी झालेल्या कष्टामुळे, शरीराच्या दुखण्यामुळे असं अद्वा तद्वा किंवा स्पष्ट सांगायचं झालं तर अर्वाच्य असं बोलणं या निर्मलाबाईंच्या तोंडून निघत होतं आणि दरवेळेला त्यांनी कितीही मोठा शाप दिला तरी आप्पांचं सांगणं एकच असे, बाबा माझं जे काय व्हायचं ते होऊन दे, पण निर्मला तू मात्र शतायुषी हो. त्याच्यानंतर मग नातवाच्या मुंजीचे वेध आप्पासाहेबांना लागले. निर्मलाबाई सुद्धा आपल्या नातवाची मुंज करायची म्हणून खुशीत आल्या होत्या आणि आप्पा आणि निर्मलाबाईंनी हा प्रस्ताव जेव्हा त्यांच्या मुलगा आणि सुनेसमोर मांडला तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर आणि कपाळावर आठ्या आल्या. आता मुंज बिंज हे सगळं जुनाट काम झालेलं आहे असं काहीसं बोलून त्या दोघांनी या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण रात्री त्यांचा सून आणि मुलगा जेव्हा एकमेकांशी बोलत होते तेव्हा आप्पांनी छोटीशी मागणी केलेली आहे, ती आपण पुरी करून टाकूया असं दोघांनी समजूतदारपणे ठरवलं. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी मुलगा आणि सुनेने आप्पा आणि निर्मलाबाईंना येऊन सांगितलं की आप्पा काल मी जे बोललो ते काही तुम्ही मनावर घेऊ नका, पण अहो आता हल्लीच्या काळामध्ये पहिल्यासारखी दणक्यात मुंज कोण करत नाही, पण तुमच्या मनाचा मोठेपणा किंवा तुमचा मान राखायचा म्हणून आपण मुलाची मुंज करू, फक्त ती घरातल्या घरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करू. निर्मलाबाई आणि आप्पांना कुठेतरी बरं वाटलं. मग मुंजीची तयारी सुरू झाली. मोजके नातेवाईक, मोजके मित्रमंडळ यांच्यामध्ये मुंज करायची ठरलं आणि या मुंजीला निर्मलाबाईंची धाकटी बहीण कुसुम सावर्ड्याहून चिपळुणामध्ये दाखल झाली. निर्मलाबाईंची ही जी धाकटी बहीण म्हणजे आप्पांची धाकटी मेहुणी होती ती खरोखरच निर्मलाबाईंपेक्षा खूपच लहान होती, कारण निर्मलाबाई आणि तिच्या बहिणीमध्ये 12 वर्षाचं अंतर होतं. मुंजीमध्ये त्या बहिणीने जो काही पुढाकार घ्यायचा तो घेतला, गोंधळ घालायचा तो घातला, पण मोजक्या लोकांमध्ये असलेलं ते मुंजीचं कार्य पार पडलं. त्याच्यानंतर आलेली ही धाकटी बहीण पुढचे 4-8 दिवस आप्पांकडेच राहत होती.
निर्मलाबाई कधीतरी आपल्या संसाराच्या दुखण्याच्या आणि थोड्याशा आप्पांच्या तक्रारी आपल्या या धाकट्या बहिणीबरोबर करत होत्या. तेव्हा एकदा ही धाकटी बहीण उसळून निर्मलाला म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीला म्हणाली की अगं ताई, आज जगामध्ये कोणी किती दिवस राहायचं हे सुद्धा ठरवून टाकायला पाहिजे. साधारणपणे 62-64 वय झालं की आजकाल माणसाचा ग्रंथ आटपला तर इतरांच्या दृष्टीने ते सोयीचं असतं. दरवाजाशी आलेल्या आप्पांच्या कानावर हे धाकट्या मेहुणीचे शब्द पडले आणि आता आपण आपला ग्रंथ आटपता घ्यायला पाहिजे असं कुठेतरी आप्पांच्या मनाने घेतलं. त्या दिवसापासून ते सुन्न झाले. घरामध्ये फारसं कोणाशी बोलायचं नाही. एका कोपऱ्यामध्ये आपलं संस्थान थाटून जसं जमेल तसं जीवन जगायचं असं आप्पांनी काढलं. आप्पांमध्ये झालेला हा बदल मात्र त्यांच्या परिवारातल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही आणि लक्षात न आल्यामुळे आप्पा तुम्ही एकलकोंडे का असता, तुम्ही गप्प गप्प का असता असं आप्पांना कुणीही विचारलं नाही. आप्पांच्या शिकवणीच्या खोलीमध्ये आप्पांनी जो फळा लावून घेतलेला होता, मग त्याच्यावर आपलं मन रमण्यासाठी आप्पा रोज एक सुविचार लिहायला लागले. मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं कधीतरी आप्पा लिहित असत. कधी कधी मोरोपंताच्या आर्या वामनाचे श्लोक, तुकारामाचे अभंग लिहित असत. आणि त्यांचा चाललेला हा उपक्रम बघून त्यांची धाकटी मेहुणी एक दिवस खूपच खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी ती आप्पांना म्हणाली, आप्पा उद्या मी तुमच्या फळ्यावर एक सुविचार लिहिणार आहे, तुम्ही सकाळी उठून घाईने लिहू नका. आप्पा बरोबरच त्याला हो म्हणाले, कारण ही आलेली चवळी मुलगी काय नक्की लिहिणार आहे किंवा खरोखरच लिहिणार आहे की नाही याच्याबद्दल आप्पांना अजिबात काही खात्री नव्हती. पण दुसऱ्या दिवशी आंघोळ पांघोळ उरकून देवाची पूजा करून आप्पा जेव्हा आपल्या बंद पडलेल्या शिकवणीच्या त्या खोलीमध्ये गेले आणि फळ्यावर जे काही लिहिलेलं होतं ते बघून आप्पा मुळापासून हादरले. आदल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या धाकट्या मेहुणीने म्हणजे निर्मलाच्या धाकट्या बहिणीने एक सुविचार तिथे लिहून ठेवलेला होता की जगण्यासारखं जवळ असेपर्यंतच मरणात मजा आहे. आता तिने हे जाणीवपूर्वक लिहिलं होतं की अनायसे अनावधानाने तिच्याकडून तिला येत असलेलं चांगलं वाक्य म्हणून लिहिलेलं होतं. याची खातरजमा करायची हिंमत आप्पांना झाली नाही. पण आप्पा मात्र ते वाचून मुळापासून हादरले. त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये आप्पांनी राम म्हटलं. रात्री झोपायला गेलेले आप्पा दुसऱ्या दिवशी उठलेच नाहीत आणि मग लोकांनी जाऊन बघितलं तेव्हा आप्पा निवर्तल्याचं कुटुंबातल्या लोकांच्या लक्षात आलं. रिटायर्ड झाल्यानंतर जेमतेम 4-4.5 वर्षामध्ये आप्पांनी आपला ग्रंथ आटपून घेतला होता. आप्पांचं सगळं व्यवस्थित पार पडलं. आप्पांना सोन्याचं मरण आलं. आप्पा लोळत पडले नाहीत, कुणाची सेवा घेतली नाही. असं आप्पा गेल्यानंतर त्यांच्या स्तुतीस्तुमनापर लोक बोलले. पण आप्पा जाताना आप्पांची काय परिस्थिती होती हे मात्र फक्त आप्पांनाच माहीत होतं. आप्पा गेल्यानंतर काळ थांबला नाही. महिने वर्ष उलटत होते. अंगा खांद्यावर खेळणारी नातवंड मग मोठी झाली. विजय आणि त्याची पत्नी उताराला लागली. दोन्ही नातवंडांची लग्न होऊन ते आपापल्या घरी सुखाने नांदायला लागले. आणि तरीही आप्पांच्या पत्नी आप्पांच्या आठवणी काढत काढत घरामध्ये दिवस काढत होत्या. 1-2 नाही, आप्पा गेल्यानंतर 32 वर्ष उलटली.
निर्मलाबाई हा सगळा हिशेब मांडत असताना त्यांचा मुलगा आणि सून सुद्धा 60च्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले होते. त्यांच्याही प्रकृतीच्या तक्रारी सुरू झालेल्या होत्या. आणि मग ही 3 म्हातारी माणसं, एक निर्मलाबाई, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून, एकमेकांना कधी कुरवाळत तर कधी बोचकारत आयुष्य ढकलत होते. आता आप्पांच्या आठवणी सुद्धा निर्मलाबाईंच्या मनामधून धूसर धूसर व्हायला लागल्या होत्या. आणि आपल्याला हे असं जिणं म्हणजे दुखणा बाणाचं जिणं देण्यापेक्षा परमेश्वर आपल्याला बोलवून का घेत नाही असं अगदी चिडीला जाऊन निर्मलाबाई कधीतरी बोलत असत. आता सून आणि मुलगा त्यांची ती परिस्थिती समजावून घेऊन त्यांची समजूत काढत असत की अगं आई, ते शेवटचा दिवस हा कोणाला माहीत नाही. जेव्हा परमेश्वराचं बोलावणं यायचं असेल तेव्हाच ते येईल. असे दिवस जात असताना मध्येच कधीतरी एकदा सावर्ड्याहून परत एकदा निर्मलाबाईंची ती धाकटी बहीण निर्मलाबाईंना भेटायला आली. आपल्या धाकट्या बहिणीला बघून निर्मलाबाईंचे डोळे भरून आले. निदान आपल्याला आपल्या मनातलं बोलायला कोणतरी माणूस आलं असं काहीतरी आधाराचा भाव निर्मलाबाईंच्या मनामध्ये जमा झाला. आलेल्या बहिणीला मागचे काही फार पाश नव्हते. त्यामुळे 8, 10, 15 दिवस जेवढ्या वेळ जमेल तेवढे दिवस राहायचं असं ठरवूनच ती धाकटी बहीण सावर्ड्याहून आलेली होती. आल्यावरती निर्मलाबाईंच्या मुलांनी सुनेनी त्यांचं स्वागत केलं. मावशीबाई मावशीबाई म्हणून त्यांच्या भोवती फेर धरला. सुरुवातीच्या काळामध्ये जसं जमेल तसं मावशीबाईंना आवडणारं गोडधोडाचं घरामध्ये शिजवलं जायला लागलं. पण आपल्या आजाराने एकंदर वयाने थकल्या भागलेल्या निर्मलाबाई मात्र रात्री कधीतरी एकांत गाठून आपल्या बहिणीबरोबर गप्पा मारताना आपल्या आयुष्याचा सगळा पाढा तिला वाचून दाखवत होत्या. असंच एकदा रात्री आपल्या बहिणीबरोबर आपल्या खोलीमध्ये अंथरुणावर पडल्या पडल्या निर्मलाबाईंची तार लागली. अगदी आपल्या शाळकरी वयापासून आजपर्यंत जवळजवळ प्रत्येक वर्षाची खुणगाठ त्याने निरखून उघडली. आणि त्या आठवणी या दोघी बहिणींनी एकमेकांबरोबर गप्पा मारताना जागवल्या. शाळकरी दिवसापासून सुरू झालेल्या सगळ्या आठवणी मग आजच्या दिवसापर्यंत पोहोचल्या. आणि मग निर्मलाबाईंनी आपल्या शेजारी झोपलेल्या आपल्या धाकट्या बहिणीला विचारलं की अगं, आता माझं शरीर काम करत नाही, दुखणं खुपणं हटत नाही, मला पहिल्यासारखं काम होत नाही, पण देव काही बाबा मला बोलवून घेत नाही. हे सगळं ऐकल्यावर शेजारी झोपलेली त्यांची धाकटी बहीण पटकन उठून बसली आणि निर्मलाबाईंना म्हणाली की ताई, तुला एवढ्या लवकर काही वर जाता येणार नाही, कारण आप्पांनी तुला भरपूर आशीर्वाद दिले आहेत. तुला एवढ्या लवकर काही वर जाता येणार नाही, देव बोलावून घेणार नाही, कारण आप्पांनी तुला भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर निर्मलाबाई चमकल्या. आपली कूस बदलून त्या आपल्या धाकट्या बहिणीकडे बघायला लागल्या आणि उठून बसायचा प्रयत्न करायला लागल्या. आपलं शरीर सावरत सावरत निर्मलाबाई जेव्हा उठून बसल्या तेव्हा डोळ्याला डोळा भिडवून त्यांनी आपल्या धाकट्या बहिणीला विचारलं की अगं, हे तू काय बोलतेस? याने म्हणजे आप्पासाहेबांनी मला कसले आशीर्वाद दिलेत? त्याच्यावर मग धाकट्या बहिणीने सांगायला सुरुवात केली की अगं, आप्पा जायच्या आधी 2-4 वेळेला आणि एकदा मुंजीच्या वेळेला मी तुमच्याकडे आले होते. तू आप्पांना घालून पाडून बोलत होतीस, कधी मशनात जा, कधी मरून जा म्हणत होतीस. आणि दर वेळेला आप्पा तुला सांगत होते की बाबा, माझं जे काही व्हायचं ते होऊन दे, तू मात्र शतायुषी हो. माझ्या समोर आप्पांनी किमान 40-50 वेळा तुला
तू मात्र शतायुषी हो असं सांगितलेलं आहे. आणि आप्पांनी जायच्या पूर्वी सांगितलेले ते सगळे आशीर्वाद तुझ्या बाबतीमध्ये फळाला आलेले आहेत. उरलेली वर्ष म्हणजे 100तून आतापर्यंत आपण जगलेली वर्ष हे गणित निर्मलाबाईंच्या डोक्यामध्ये त्या दिवशी पक्क बसलं आणि उरलेली सगळी वर्ष निर्मलाबाईंची झोप उडवून गेलं. या कथेबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून सहर्ष स्वागतच आहे.